नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की शेळी पालन जर करायचं असेल तर मग कशा पद्धतीने करावा, किंवा स्वतःच्या जीवावरती जर करणार असाल तरच शेळी पालनामध्ये उतरा, किंवा कुक्कुट पालन करायचं असेल कोणताही व्यवसाय करा. पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर मग स्वतःच्या जीवावरती त्याच्यामध्ये काम करण्याची ताकद ठेवा आणि घरच्यांना त्याच्यामध्ये जास्त ओढू नका. तर आजचा मुद्दा बघा. तर व्हिडिओ बनवण्याचा मग काल सुद्धा आपण एक लाईव्ह मध्ये थोडंसं सांगितलं, काल संध्याकाळी आपण बघितला आणि काल संध्याकाळपासून आपल्याला जे एक बघा, तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये सांगतो. जे एक माझा एक मित्रच आहे आणि माझं बघून किंवा माझे सुद्धा एक दोन मित्र आहेत, त्यांचं बघून त्याने एक शेळी पालन केलं. तर शेळ्या कशा बघा, संपूर्ण शेळ्या त्यानं खरेदी केल्या डायरेक्ट, म्हणजे एक व्याजाने पैसा काढा, त्याच्यामध्ये गुंतवणूक केला. घरच्याची बघा, घरचे आई वडील सुद्धा एक जास्त वयस्कर आहे आणि त्यांना काय काम होत नाही, पण एक व्याजाने पैसा काढा आणि व्याजाने पैसा काढा मित्रांनो, त्या शेळ्यामध्ये गुंतवणूक केला. आणि घरच्यांचं बघा, एक वडील जे आहे त्याचे तर त्यांना काय एवढं चालणं गिणं होत नाही, तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगतो. पण आता त्याने एक 10 शेळ्यावरती पैसा खर्च केला, ते संपूर्ण ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेळ्यासुद्धा वेल्या आणि एक शेळ्या वेल्या मित्रांनो, म्हणजे एक सर्वसाधारण एक आपल्या सल्ल्याने त्याने खाली शेळ्या घेतल्या संपूर्ण, आणि ते शेळ्या त्याच्याजवळ एक खाली घेतल्याच्या नाही सर्वसाधारण एक काही आल्याच लागल्यात, समजा एक 5-6 महिन्यामध्ये त्याच्याजवळ एक पिल्ले आलेत. काही लावगडसुद्धा झालेल्या होत्या ते खरेदी करताना, म्हणजे तिकून आणल्या व्यापारीकडून, तर त्याच्यामध्ये गाभणसुद्धा काही होत्या, क्रॉस झालेल्या होत्या. तर बघा, तर सांगण्याचा मुद्दा, त्याने एक संपूर्ण शेळ्या गिळ्या खरेदी केल्या आणि खरेदी करताना त्याची एक आवड म्हणजे करायचं एक पैसा पाहून करायचा आहे. कोणता व्यवसाय भरपूर पैसा याच्यामध्ये असं तसं, आणि 4-2 दिवस त्यांच्या एक गोष्टीसुद्धा बापा याच्यामध्ये भरपूर पैसा आहे म्हणे, एवढं पिल्ले विकायचे तेवढं विकायचं. आणि मित्रांनो, त्याने काय केलं आहे, आता ते येईना शेळ्या मागं, म्हणजे आता फिरस्ती शेळ्या मागं त्याला यायला लागला कंटाळा. आणि कंटाळा येतोय मित्रांनो, तर ते काय करतंय, शेळ्यासुद्धा घरच्यांना विक्री करू देत नाही. म्हणजे शेळ्यासुद्धा घरच्यांना विक्री करू देत नाही, तुम्ही सांभाळा. आणि हे काय करतंय मित्रांनो, गावात फिरतंय. म्हणजे हे गावात फिरतंय, जे त्याचे वडील आहे वयस्कर, ते काय करतात, शेळ्या मागं फिरतात. म्हणजे त्यांना काही जास्त एक दिसत नाही, काय नाही, तर ते एक शेळ्या मागं फिरत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यामागचं कारण बघा, त्याच्या वडिलांना आपल्याला सांगितलं की व्याजाचा पैसा आहे म्हणे, याच्यात घातला आपण, पण एक याची सुरुवातीला आवड होती म्हणे, आपल्याला वाटलं काय करेल, त्याच्यामुळे शेळ्यासुद्धा घेतल्या म्हणे आपण. तर आता हे शेळ्या मागं फिरत नाही म्हणे, आणि एक आम्हाला म्हणते मग ते आता तुम्ही काय करायला लागले, घरी तुम्ही फिरा. तर अशा पद्धतीने एक बेजार करते म्हणे. तर व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे मित्रांनो, जर तुमची आवड असेल तर मित्रांनो कोणत्याही व्यवसायामध्ये उतरा. आता त्याची एक वडिलाची परिस्थिती किंवा त्यांची एक परिस्थिती काही जास्त हे नाही, तर सर्वसाधारण माणूस आहे. तर व्हिडिओपर्यंत आपल्या मित्रापर्यंत व्हिडिओ जाणार नाही आपला, पण इतर मित्रांना सांगतो, घरच्यांना त्याच्यामध्ये ओढू नका मित्रांनो. त्याच्या जे वडिलाची तब्येत आहे, तर जे बाय चान्स कुठं मोठं पडले तर त्यांचा जीव जाऊ शकतो. आणि 10 शेळ्या त्याच्यासोबत 17-18 पिल्ले, एवढं ते सांभाळतात. कुठं पाणी आहे, कुठं पाणी नाही प्यायला, तर एक इथून पुढे तर जास्त बेजाऱ्या होईल त्याच्या. आणि ते घरचं जे आहे मित्र आपलं, ते विकूसुद्धा देत नाही, त्याच्यामागे पैसा आहे म्हणे, तुम्ही फिरा. आणि हे एक गावात फिरतंय. तर बघा, अशी खूप शेतकरी मित्र किंवा तरुण मित्र आहेत, त्यांना करावं असं वाटतंय, पण काय होतं मित्रांनो, पण दुसऱ्याच्या जीवावरती व्यवसाय करावा वाटतं. तर सांगण्याचा मुद्दा बघा, करण्याची इच्छा असेल तरच कोणत्याही व्यवसायामध्ये उतरा. कालसुद्धा आपण लाईव्हमध्ये थोडक्यात सांगितलं, पण आज पुन्हा आपण व्हिडिओ बनवतो. करण्याची इच्छा असेल तर स्वतःच्या जीवावरती करा, अन्यथा करूच नका. तर बघा, त्याचे एक जे आपले त्याचे वडील आहेत मित्राचे, त्याची अवस्था बघून आपण एक व्हिडिओ हा बनवला. करण्याची इच्छा असेल तर 100% स्वतःहून करा, नाही तर मग विकून टाका मित्रांनो. ते सोपा पर्याय आहे, पण ते एक विकूसुद्धा देत नाही. तर बेजारे आहेत मित्रांनो. आणि एक त्यांची एक परिस्थिती, म्हणजे एक सर्वसाधारण त्यांचं वय काय ते काय, तर बघून खूप वाईट वाटलं.
त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला. करण्याची इच्छा असेल तर 100% स्वतः करा, आणि त्या करू नका, आणि व्यवसायात कोणते उतरू सुद्धा नका. तर भेटू एका अशाच व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर अशा मित्रांना शेअर करा व्हिडिओ.